भारताच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक इतिहासाच्या काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात जी केवळ एका काळापुरती मर्यादित राहत नाहीत, तर पुढील अनेक पिढ्यांसाठी एक आदर्श निर्माण करून जातात. अशाच व्यक्तिमत्त्वामध्ये हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव अग्रभागी येते. निर्धार, धैर्य, निडरपणा आणि समाजासाठी जगण्याची वृत्ती यांचे सुंदर मिश्रण म्हणजे बाळासाहेब. प्रारंभाची जीवनप्रवास. बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म एक सुसंस्कृत राष्ट्रप्रेमी कुटुंबात झाला. त्यांच्या घरात कला, संस्कृती, अभ्यास आणि सामाजिक विचार यांचे वातावरण होते. ह्याच वातावरणातून त्यांच्यात नेतृत्वाची ठिणगी निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात बाळासाहेब हे केवळ एक अत्यंत कुशल व्यंगचित्रकार म्हणून ओळखले जायचे. त्या व्यंगचित्रामध्ये तीक्ष्ण निरीक्षणशक्ती, विनोदबुद्धी आणि सत्याला आरसा दाखवण्याची क्षमता होती. व्यंगचित्रातून समाजसेवेपर्यंत, देशातील राजकारणातील विसंगती, अन्याय, भ्रष्टाचार आणि सामान्य माणसाची होणारी उपेक्षा यावर त्यांच्या लेखणीने वार केला. एक व्यंगचित्रकार ते लोकनेता हा त्यांचा प्रवास साधा नव्हता, पण एका ध्येयाने युक्त होता. भारतातील समाज मन ढावळून काढण्याइतकी शक्ती त्यांच्या चित्रांमध्ये होती. लोक त्यांना फक्त कलाकार म्हणून न पाहता बदल घडवू शकणारे व्यक्तिमत्त्व म्हणून स्वीकारू लागले. मराठी माणसाचा आवाज. महाराष्ट्रात रोजगार, शिक्षण आणि संधीबाबतीत मराठी युवांचा वाट्याला येणाऱ्या अडचणी पाहून बाळासाहेब ठाकरेंना तीव्र भावना झाली. त्यांनी एक टोकदार प्रश्न विचारला, आपल्या घरात आपणच परके का? हा एक साधा प्रश्न नव्हता, तो एक जागृतीचा बिगुल होता. त्यांच्या नेतृत्वाने मराठी युवांना आत्मविश्वास मिळाला, आपली ओळख निर्माण करण्याची ताकद निर्माण झाली आणि महाराष्ट्रात स्वाभिमानाची लाट उसळली. निडर नेतृत्व. बाळासाहेबांची सर्वात मोठी ओळख म्हणजे निर्भीडपणा. ते जे बरोबर वाटलं ते धाडसाने बोलायचे. ते ज्या विषयावर भूमिका घ्यायचे त्या भूमिकेत स्पष्टता आणि वजन असायचं. त्यांच्या सभा प्रचंड उत्साहाने भरलेल्या असायच्या. लोक त्यांना नेता म्हणून नव्हे तर कुटुंबातील धाडसी ज्येष्ठ म्हणून मान द्यायचे. त्यांच्या शब्दांनी प्रेरणा मिळाली, आशा निर्माण व्हायची आणि अनेकांना नव्याने उभं राहण्याची ताकद मिळायची. समाजसेवा आणि मानवता. बाळासाहेबांचे काम केवळ राजकीय मर्यादेत नव्हते, त्यांच्या विचारांमध्ये आणि कृतींमध्ये मानवता होती. नैसर्गिक आपत्तीग्रस्तांसाठी मदत, रुग्णांना मोफत उपचार, औषधोपचार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, कामगार आणि दुर्बल वर्गाच्या हक्कांसाठी लढा, युवकांना रोजगारासाठी मार्गदर्शन. त्यांनी समाजातील कमकुवत वर्गासाठी नेहमी दार उघडे ठेवले. एकमेकांच्या मदतीने समाज उभा राहतो ही भावना त्यांच्या कामातून दिसत होती. शिकवण आणि संदेश. बाळासाहेबांच्या जीवनातून मिळणारे अनमोल धडे. धाडसाने जगायला शिका. आपण बरोबर आहोत हे माहीत असेल तर मागे वळू नका. अस्मितेला मान द्या आणि परिश्रमाने यश मिळवा. समाजासाठी काहीतरी करा. एकतेत ताकद आहे आणि मतभेदात नाही. ही शिकवण आजही विद्यार्थ्यांना, युवकांना आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रेरणा देते. वारसा आणि प्रभाव. बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व इतके प्रभावशाली आहे की त्यांची दृष्टी, त्यांचा विचार आजही महाराष्ट्रातील जनमानसात जिवंत आहे. त्यांनी हजारो युवकांना स्वाभिमान दिला, सामान्य लोकांना आवाज दिला आणि नेतृत्व म्हणजे काय हे दाखवून दिलं. त्यांच्या जाण्यानंतरही लाखो लोक त्यांना प्रेमाने आठवतात, कारण त्यांनी आपली कामे मनात, जीवनात आणि कृतीत जपली. निष्कर्ष. बाळासाहेब ठाकरे हे केवळ राजकीय नेते नव्हते, ते एक तत्त्व, एक विचार, एक चळवळ आणि समाज प्रेरक शक्ती होते. त्यांनी दिलेला सच्चा आधार म्हणजे त्यांच्या विचारांना पुढे नेणे आणि महाराष्ट्र व भारताच्या विकासासाठी योगदान देणे. त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी असा संकल्प करूया, स्वतःचा विकास, समाजाचा विकास आणि राष्ट्राचा विकास. हा मार्ग सोडणार नाही. जय हिंदू हृदयसम्राट. जय बाळासाहेब ठाकरे. जय महाराष्ट्र. थँक्यू.